नमस्कार फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। तुम्ही सगळ्यांनी मिरचीचा ठेचा तर नक्कीच खाल्ला असेल, पण आज आपण एक नवीन डिश पाहणार आहोत। ते आहे मेथीचा ठेचा। बनवायला खूपच सोपा आणि खायला तेवढाच टेस्टी आणि खूप सारे हेल्दी बेनिफिट सोबत। रोज रोज मेथीची भाजी खायचा कंटाळा तर नक्कीच येणार, पण हा ठेचा खाण्याचा कंटाळा नक्कीच नाही येणार। तर आपण बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम मी मेथी घेतली आहे, व्यवस्थित वॉश करून घेतली आहे। ही मेथी वॉश करण्याच्या आधी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते, ती तुम्ही नक्की चेक करा। मला पूर्ण विश्वास आहे एकदा जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्ही मेथी प्रत्येक वेळेस त्याच मेथडने वॉश करताल। मेथी व्यवस्थित वॉश झाल्यानंतर त्याला मी असं चॉपरमधून बारीक करून घेतलं। व्यवस्थित बारीक कट करून घेतलं तरी चालेल। नंतर एका पॅनमध्ये तेल ॲड केलं। तेल कमी जास्त ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता। तेल व्यवस्थित गरम झालं त्याच्यानंतर मी त्याच्यात जिरे टाकली। जिरे व्यवस्थित फुलले। त्याच पॅनमध्ये हिरवी मिरची आणि लसूण ह्याचं एक बारीक ओबडधोबड असं वाटण करून घेतलं होतं, ते पण मी ह्या पॅनमध्ये ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित परतून घेतलं। कारण हिरवी मिरची आधी मी भाजलेली नव्हती, तर व्यवस्थित परतून घेतलं तर हे आपलं जे मेथीचा ठेचा आहे तो जरा आपण जास्त दिवस स्टोर करू शकतो। अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। मेथीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। जसं की डायबिटीज कंट्रोल करतं, इट इज अ गुड ब्रेन फूड पण आहे आणि तसेच मिरचीचे सुद्धा। जसं मिरची आपली इम्युन सिस्टीम बूस्ट करण्यातही खूप हेल्प करतं। तर हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त परतण्याची गरज नाही आहे। थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची, कारण की ह्यामुळे आपल्या ठेच्याला कलर छान येतो। ऑप्शनल आहे, ॲड केली नाही केली तरी चालेल। हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्याच्यानंतर आपण जी बारीक केलेली मेथी आहे ती मिक्स करायची। अशा प्रकारे बारीक करून घेतलं होतं मी मेथीला। तुम्ही चॉपर नसेल तर बारीक कट करून सुद्धा ॲड करू शकता। नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे ते जोपर्यंत कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आणि चांगल्या प्रकारे हा ठेचा शिजू द्यायचा। ह्याच्यामध्ये कोणतंही पाणी ॲड करायचं नाही, कारण की मेथीलाच पाणी सुटतं आणि त्या पाण्यावरच मेथी व्यवस्थित शिजून निघते। मीठ ॲड करायचं। मीठ ॲड केल्यानंतर आणखीन थोडं पाणी सुटतं आणि ह्याला व्यवस्थित झाकून 5 ते 10 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। त्यानंतर आपला मेथीचा ठेचा बनून तयार आहे। तुम्ही बघू शकता, झटपट बनणारी एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तयार आहे। तुम्ही हा मेथीचा ठेचा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा मेथीचा ठेचा कसा वाटला। आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।